रंग, आनंद आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या धुलवडीच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील कोराडी परिसरात नात्यांना काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पिचकारीने रंग उडवला या किरकोळ कारणावरून संतापलेल्या आजींनी आपल्या 4 वर्षीय नातवावर थेट उकळते पाणी ओतल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी घडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोराडीतील एका वस्तीत मंगळवारी सकाळी सुमारे 8:30च्या सुमारास ही घटना घडली. 4 वर्षाचा मुलगा घराबाहेर इतर मुलांसोबत पिचकारीने रंग खेळत होता. त्याचवेळी घरातील ज्येष्ठ महिला होळीच्या लाकडावर तापवलेले पाणी बादलीत भरून नेत होत्या. खेळाच्या भरात मुलाच्या पिचकारीतील रंग त्यांच्या अंगावर उडाला या किरकोळ कारणावरून त्या संतप्त झाल्या. संतापाच्या भरात त्यांनी हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट मुलाच्या अंगावर ओतल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फुटेजमध्ये मुलगा वेदनेनं तडफताना दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. उकळते पाणी अंगावर पडताच मुलगा जोरात किंचाळू लागला. त्याच्या कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला गेला. घटनेनंतर घरातील सदस्यांनी तात्काळ त्याच्या अंगावर थंड पाणी टाकले, मात्र तोपर्यंत मोठी दुखापत झाली होती. जखमी मुलाला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार त्याला मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या भाजल्या असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान जखमी मुलगा आपल्या आई वडिलांसह आजीकडेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबातील व्यक्तीकडूनच अशा प्रकारची अमानुष वागणूक मिळाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सणाच्या दिवशी घडलेली ही घटना समाजमन अस्वस्थ करणारी ठरली आहे. निरागसपणे रंग खेळणाऱ्या 4 वर्षीय मुलाला अशा प्रकारे शिक्षा देणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित महिलेवर कायदेशीर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.